सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। सतीश भोसले हरणांना मारून त्यांचं मांस हे सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं होतं। या लोकांना मला मारण्यासाठी आणलं होतं असं सुरेश धस यांनी एका मुलाखतीत म्हटलंय। सुरेश धस यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती। त्याच्यावर अनेक आरोप झाले होते। त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी एका मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय। मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता असा मोठा आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तर सुरेश धस यांनी मोठा आरोप या संदर्भात केलाय आणि सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला असा खळबळजनक दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय। सतीश भोसले हरणांना मारून त्यांचं मांस हे सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं असंही भाजप आमदार सुरेश धस म्हणालेत। या लोकांना मला मारण्यासाठी आणलं होतं असा खळबळजनक दावा देखील सुरेश धस यांनी केलाय। आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरे, आम्ही इथलेच आहेत। आम्हाला कळत आहे ना कोण कोणाचं प्रकरण उचलतं। खोक्या हे निमित्त मात्र आहे, निमित्त मात्र आहे। त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करावी। आदरणीय सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे वन ऑफ द बिगेस्ट लीडर इन बीड। त्यामुळं ते गेली 22 वर्ष झालं राजकीय जीवनामध्ये काम करत असेल। 25-30 वर्षापासून गेली 22 वर्ष ते MLC आणि MLA आहेत। ते बोलताना विचारपूर्वक बोलतील, अभ्यासू नेतृत्व आहे। त्यांना काहीतरी जाणवलं असेल किंवा माहिती मिळाली असेल त्यावेळेस ते बोलले असतील। मी ते काय बोलले हे ऐकलं नाही, पण आपल्या म्हणण्यानुसार जर त्यांनी तसं बोलले असतील तर नक्कीच असं काहीतरी असेल आणि ते बेजबाबदारपणे बोलणार नाहीत। त्याच्यामुळे त्यांच्या जर असं काही असेल तर त्यांना पोलीस प्रशासन असेल, SP साहेब असतील यांनी सुद्धा संरक्षण देण्याची सुद्धा गरज आहे। बीड जिल्ह्याच्या बाबतीत आमच्या आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मागच्या 3 महिन्यापूर्वी जसे ही संतोष देशमुखचं प्रकरण मी उचललं पहिल्यांदा, तेव्हाच माझ्या तर नाही पण मी पहिल्या आवर्समध्ये बोलल्याच्या नंतर 1-2-3 दिवसांनी परत आमचे आमदार पण बोलले, याच्या सुरेश धस पण बोलले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाशदादा पण त्याच्यात इन्व्हॉल्व झाले। असे सर्व टीमने आम्ही 4-5 जण बीड जिल्ह्यातले जी लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आमदार असतील यांनी आवाज उठवला आणि याच्यानंतर पवार साहेबांनी एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊन सांगितलेलं की या लोकांच्या जीवाला धोका असू शकतो, तुम्ही यांना संरक्षण द्या। पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याची काही काळजी वाटली नाही असं वाटतं। दोनही व्यक्ती सत्तेमधील सहभागी आहेत, मुंडे असू देत की धस असू देत। सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत। हा अत्यंत गंभीर आरोप आहे, याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे। तर पुन्हा एकदा TP मुंडेंनी खोक्या प्रकरणावर सुरेश धस यांना लक्ष केले। हे जर खोके असे असतील तर तुम्ही ते खोके थांबवावेत आणि एवढी गुंडगिरी कशासाठी असा थेट सवाल सुरेश धसांना TP मुंडे यांनी केलाय। तर धस मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर आम्ही देखील शिष्टमंडळ घेऊन भेटणार असल्याचं TP मुंडे यांनी सांगितलं। त्या शेतकऱ्याला तो जीवच मारत होते लोक, त्याचे दात पाळले, त्याचं नरडं दाबलं होतं आणि त्याचा मुलगा त्या मोठ्यानं ओरडल्यानंतर त्याच्या मुलगा जवळ तिथून पळत आला म्हणून तो माणूस वाचला। अशा त्यालाही मारित होते आणि त्या आलेल्या मुलाला बी मारलं त्याने, त्याच्याही पायाचं फ्रॅक्चर केलं, राड मारले, राडवर ते फ्रॅक्चर झालं। मग त्यामुळं कुणी कुणाला आरोप करण्याचं हे करण्याचा काय प्रश्न आला? हे जर तुमचे खोके जर अशा प्रकारचे असतील सुरेशरावजी तर तुम्ही ते खोके थांबवावेत, लोकांना गुन्ह्या गोविंदानं राहू द्यावं, विनाकारण लोकांना त्रास होईल असं काही करू नये। तर सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा कारागृहात त्रास असल्याचा सतीश भोसलेंच्या पत्नीने दावा केलाय।
आज सतीश भोसलेची भेट घेतल्यानंतर सतीश भोसलेच्या पत्नी तेजू भोसले यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान हरणाच्या शिकारीचा कुठेही विषय नाही आणि सुरेश धस आणि आमचा काहीही संबंध नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच फक्त जाणीवपूर्वक राजकीय षडयंत्रातून हे सर्व करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. मुलं आहेत, मला 5 मुलं आहेत. आता मुलं रस्त्यावर घेऊन बसलो, त्यांच्यासाठी सर आमच्या घरामध्ये तेच होते, म्हणजे पैसे पाणी करणारे तेच होते आमचे मालक. आम्ही कुठून आणायचं, मी कुठं पोरानं कसं जगायचं तेच माझा येऊ राहिलं. मात्र जो आरोप केला जातो की हे जे हरणाचं मटण आहे ते मटण केलं जातं, हरणात शिकार केली जाते, असं काय होत होतं का? अहो सर, हरणाची नाही हो सर, आम्ही हरणाची शिकार करत नाही, काय रानडुक्कर करू राहिलो होतो आम्ही. रानडुक्करचं ते मटण होतं आमच्या घरामध्ये. ते चिरबी मिरबी रानडुकराची होती. आणि ते आमचं देव कार्यक्रम होता का, तू जो आहे आमच्या देवीला, ते बोकड्याचं मटण होतं सर. ते हरणं मिळणं आमच्यात नाही, ते आम्ही ते हरणाला देव मानतो आम्ही. हरणं अजिबात हात लावत नाही. आमच्या मालकाला खोटा आरोप करू राहिले ते. दरम्यान राजेंद्र घनवट शेतकऱ्यांचा छळ करत आहेत. घनवट धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केलाय. जगमित्र शुगर नावाच्या कंपनीमध्ये राजेंद्र पोपट घनवट हे डायरेक्टर असून धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप देखील केलाय. शेतकऱ्याला छळून कवडी मोलाच्या दराने जमिनी घेतल्या. जे शेतकरी त्यांच्या विरोधात लढले त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत असा आरोपही अंजली दमानिया यांनी केलाय. की राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात. त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही आणि जो त्यांच्या विरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं जातं की कोणाच्या ताकद उरत नाही की या सगळ्यांना कुठेतरी त्यांनी उत्तर द्यावं. तर पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान आहे, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे, गुन्हे तर तुम्ही करू शकत नाही, पण तुम्ही मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा. मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत. यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि अशा जे बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांची राजकीय ताकद वापरून, तर त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे, कसे कसे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार किती आहेत, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे. पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची, किती टोळी आहे ना. त्यांच्या टोळीतलाच पोपट घनवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला. ताई पोपट घनवट समोर येत नाही, त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो, त्याच्या नावावर करतो, मग स्वतःच्या नावावर करून घेतो. ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी, त्याचा पोपट घनवटचा मुलगी आणि जावई डॉक्टर आहे ताई. मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट घनवटला. आमच्यावर गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं, कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून. आणि असं आहे ना, असं सगळं इतका अन्याय चालू आहे ताई. खरंच याचं आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना, आम्हाला लवकर न्याय द्यावा, नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने. तर पाहुयात पुढची बातमी. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सुरू झालेल्या राजकारणावरून आता संजय राऊत आणि अंजली दमानियांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दमानियांनी आता माझं सांगणं आहे यातून बाहेर पडा आणि विकासाच्या गोष्टी करा असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर अंजली दमानियांनी देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलं. माझं अंजली दमानियांना पण सांगणं यातून बाहेर पडा. हे सगळे आता जे काम करतायत सुरेश धस, त्याला सांगा बाद झालं, विकासाच्या गोष्टी करा, सामाजिक गोष्टी करा. मी काही खासदार नाही, मी अतिशय एक सामान्य नागरिक आहे, पण मला झेपेल तेवढ्या मुद्द्यांवर मी नक्कीच लढेन. पण खरं तर मला नक्कीच आवडलं असतं की एक खासदार म्हणून किंवा एक पक्ष म्हणून तुम्ही देखील जर बीडच्या मुद्द्यावर लढला असतात तर अशा घटना महाराष्ट्रात कमी होतील. आणि त्यासाठी मी लढत होते, तुमच्या पक्षाने देखील लढावं अशीच विनंती मी त्यांना करेन.